नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। महाशिवरात्रीचा दिवस हा शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी सर्व शिवभक्त महादेवांची मनोभावे पूजा करून त्यांच्या नावाने व्रत करतात। महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी देवांचे देव महादेव आणि पार्वती देवी यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्याची धार्मिक मान्यता असल्याने हा दिवस अतिशय विशेष मानला जातो। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त महादेवांची विधिवत पूजा करतात। तसेच या दिवशी संपूर्ण दिवस भगवान शिवशंकरांसाठी उपवास करतात। हा उपवास दुसऱ्या दिवशी महादेवांची पूजा करून सोडण्याची पद्धत आहे। या दिवशी मनापासून महादेवांकडे केलेली प्रार्थना पूर्ण होते असे देखील मानले जाते। यंदाची महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:34 होणार आहे। तर उदयतिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीलाच करायचा आहे। मंडळी, महाशिवरात्रीच्या या पावन व्रतामध्ये पूजा, उपवास आणि जागरण या 3 गोष्टींना फार म्हणजे फार महत्त्व आहे। आपण बाकीच्या देवी देवतांची जेव्हा व्रते करतो तर त्यामध्ये प्रामुख्याने त्या व्रतांच्या पूजा अर्चा ह्या सकाळच्या वेळेमध्ये करतात। मात्र महाशिवरात्रीची पूजा ही संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये करणे श्रेष्ठ मानले जाते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या 4 प्रहर पूजेची माहिती देणार आहे। या पूजेला यामपूजा देखील म्हटलं जातं। रात्रभर जागरण करून महादेवांची आपल्याला 4 वेळा पूजा करायची असते, म्हणूनच तर तिला 4 प्रहर पूजा असं म्हटलं जातं। भलेही तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करा अथवा नका करू, पण जर तुम्हाला महादेवांची कृपादृष्टी प्राप्त करून घ्यायची असेल आणि ही 4 प्रहर पूजा करण्याची मनापासून इच्छा असेल तर तुम्ही ती नक्कीच करू शकता। तर तुम्ही सर्वांनी ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर धार्मिक तसेच आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ मी नेहमीच पोस्ट करत असते, त्यामुळे अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात अगोदर आपण 4 प्रहर पूजा म्हणजे काय याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर बघा मंडळी, महाशिवरात्रीच्या 4 प्रहर पूजेमध्ये प्रामुख्याने रात्रभर जागरण हे केले जाते। महाशिवरात्रीच्या रात्रीचे 4 भाग म्हणजेच त्याला प्रहर असं म्हणतात तर ते केले जातात। धर्मशास्त्रानुसार या 4ही प्रहरांमध्ये शिवलिंगावर वेगवेगळ्या द्रव्यांनी अभिषेक केला जातो आणि अशा पद्धतीने शिवलिंगावर 4 प्रकारच्या वेगवेगळ्या द्रव्यांनी अभिषेक केल्यामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते। त्याचबरोबर आपल्या मनातल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपल्याला प्रत्येक सणावाराची, व्रतवैकल्यांची, पूजा अर्चांची अगदी योग्य ती माहिती मिळत असते। त्यामध्येच महाशिवरात्रीच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये मातीचे अर्थात पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करणे हे सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे। महाशिवरात्रीला आपल्या हाताने आपण जर मातीचे अथवा वाळूचे शिवलिंग बनवून त्यावर रुद्राभिषेक केला तर आपल्यावरचे, आपल्या कुटुंबावरचे अकाल मृत्यूचे भय टळते। तसेच आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास हा सदैव राहतो। म्हणजेच काय, देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी निवास करते किंवा नांदते। तुम्हाला सुद्धा महाशिवरात्रीची ही 4 प्रहरी पूजा करायची असेल किंवा तुम्हाला 4 प्रहरी पूजा करायची नसेल तर तुम्ही दिवसातून एकदा म्हणजे एकतर सकाळी किंवा फक्त प्रदोष काळामध्येच पूजा करणार असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या हाताने मातीचं अथवा वाळूचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करता येईल। आपल्या घरामध्ये जर पितळी शिवलिंग असेल, दगडी शिवलिंग असेल किंवा इतर कोणत्याही धातूचं शिवलिंग असेल तर आपण त्याची देखील पूजा करू शकतो। पण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी माहिती दिलेली आहे की जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या हाताने ते शिवलिंग घडवतो म्हणजेच काय बनवतो, एकतर मातीपासून किंवा वाळूपासून, तर त्या पूजेचं पुण्यफळ जे आहे ते आपल्याला अधिकाधिक पटीने मिळत असतं। आता मी तुम्हाला या 4 प्रहरांची एक एक करून माहिती देते। महाशिवरात्री पूजेचा पहिला प्रहर
15 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे रविवारी सायंकाळी 6 ते 9 या वाजेपर्यंत दिलेला आहे. म्हणजे सायंकाळी 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत पहिला प्रहर असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला शिवलिंगावर गाईचं दूध अर्पण करायचं आहे. तर गाईचं कच्चं दूध आपल्याला शिवलिंगावर पहिल्या प्रहरामध्ये अर्पण करायचं असतं. तर आपल्याला करायचं काय आहे, एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये आपण मातीचं अथवा वाळूचं शिवलिंग बनवून घ्यायचं किंवा मग आपल्या देवघरामध्ये जे आपलं नेहमीचं शिवलिंग आहे ते जर आपल्याला ठेवायचं असेल तर तेही आपण ठेवू शकतो. तर जे शिवलिंग आपण या ताटामध्ये मांडलेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा त्याच्यावर पाणी वाहायचं. पाणी वाहून झालं की त्याच्यानंतर आपण शिवलिंगावर गाईचं कच्चं दूध वाहायचं. गाईचं कच्चं दूध वाहून झालं की त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा. त्याच्यानंतर काय करायचं, शिवलिंगाला आपण गंध लावायचा आहे. आता ज्यांनी रेडीमेड शिवलिंग ठेवलेलं असेल म्हणजे मातीच्या व्यतिरिक्त दगडी, पितळी किंवा अन्य धातूंचं शिवलिंग ठेवलेलं असेल तर पाण्याचा अभिषेक शेवटी करून झाल्यानंतर तुम्ही स्वच्छ कापडाने ते शिवलिंग पुसून घ्यायचं आहे. त्यातलं पाणी तुम्ही एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. म्हणजे दूध आणि ते पाणी मिश्रित जे काही द्रव्य असेल ते तुम्ही एखाद्या दुसऱ्या भांड्यात ओतून घ्या. मग तिथे तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर तुम्ही शिवलिंग स्थापन करू शकता. ज्यांनी मातीचं शिवलिंग बनवलेलं आहे किंवा वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे त्यांना या गोष्टी करता येणार नाही. त्याच्यामुळे ताटामध्ये ते द्रव्य साठलं तर साठू द्या. दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा उचलू तेव्हा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी निर्माल्यामध्ये टाकता येतील. तर काय करायचं, अभिषेक वगैरे करून झाला की शिवलिंगाला आपण गंध लावायचा आहे. तर एकतर आपण भस्माचा अथवा चंदनाचा नाहीतर मग गुलालाचा गंध शिवलिंगाला लावायचा असतो. या पहिल्या प्रहरामध्ये शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणून कमळ किंवा कण्हेराच्या फुलांना मान आहे. पण सगळ्यांनाच ही फुलं मिळतील असं नाही. त्याच्यामुळे आपण आपल्याकडे जी फुलं उपलब्ध असतील, ऋतुमानानुसार आपल्याला शिवपूजेसाठी जी फुलं मिळतील ती आपण शिवलिंगावर वाहिली तरीही चालतील. फुलं वाहून झाली की शिवलिंगावर आपल्याला अखंड तांदूळ वाहायचे आहेत, पांढरे अखंड तांदूळ. त्याच्यानंतर आपले दोन्ही हात जोडायचे आणि मंत्र म्हणायचा, ओम ह्रीम ईशानाय नमः किंवा ओम नमः शिवाय. पहिल्या प्रहराची अशा पद्धतीने पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रहराची पूजा झाली की शिवलिंगाला धूपदीपांनी ओवाळायचं आहे आणि मनोभावे नमस्कारसुद्धा करायचा आहे. आता आपण महाशिवरात्रीच्या दुसऱ्या प्रहराची माहिती जाणून घेऊया. तर दुसऱ्या प्रहराची पूजा आपण 15 फेब्रुवारीच्या रात्री 9 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे या वेळेत कधीही करू शकतो. यासाठी आपल्याला पुन्हा शिवलिंगावर प्रथम पाणी अर्पण करायचं आहे. 1-2 चमचे पाणी अर्पण करून झालं की त्याच्यानंतर शिवलिंगावर आपल्याला गाईच्या दुधाचं दही अर्पण करायचं आहे. तर हे सगळे पदार्थ खूप जास्त प्रमाणात वाहायचे आहेत असं नाही. तर अगदी 1-2 चमचे गाईच्या दुधाचं दही आपण शिवलिंगावर अर्पण करायचं किंवा जेही पदार्थ असतील ते अगदी एवढ्याच प्रमाणात आपल्याला अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतर पुन्हा शिवलिंगावर 1-2 चमचे पाणी अर्पण करायचं. त्याच्यानंतर शिवलिंगाला पुन्हा चंदनाचा अथवा भस्माचा गंध लावायचा, नाहीतर गुलाल असेल तर गुलाल वाहिला तरीही चालेल. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रहरासाठी शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणून बिल्वपत्र अर्थात बेलाच्या पानांचा मान आहे किंवा तुम्ही धोत्र्याचं फूल देखील वाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम ह्रीम अघोराय नमः किंवा ओम नमो भगवते रुद्राय. अशा पद्धतीने दुसऱ्या प्रहराची शिवलिंगाची पूजा केल्यामुळे आपल्याला धनप्राप्ती तसेच संततीचे सुख मिळते. यानंतर शिवलिंगाला धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आणि मनोभावे नमस्कार करायचा. आता तुमच्यापैकी बरेच जण असा देखील प्रश्न विचारू शकता की आपण जेव्हा ही 4 प्रहरांची पूजा करू तेव्हा शिवलिंगाला दाखवण्यासाठी म्हणून किंवा अर्पण करण्यासाठी म्हणून नैवेद्य नाही करायचा का किंवा कोणता नैवेद्य दाखवायचा. तर या 4 प्रहरांमध्ये तुम्हाला जर नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही 4 फळं आणू शकता 4 प्रकारची आणि प्रत्येक प्रहराची पूजा झाली की एक फळ तुम्ही शिवलिंगाच्या समोर नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. यानंतर तिसऱ्या प्रहराची पूजा कधी आणि कशी करायची तेही मी तुम्हाला सांगते.
तर तिसऱ्या प्रहराची पूजा आपल्याला 15 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत कधीही करता येणार आहे. अर्थात मध्यरात्र असणार आहे तिसऱ्या प्रहराच्या वेळेस आणि 3 वाजेपर्यंत आपल्याला ही पूजा करता येणार आहे. रात्री 12 ते 3 या वेळेत तुम्ही कधीही पूजा करू शकता, काही हरकत नाही. आणि 3 वाजणार म्हणजेच अर्थात तेव्हा 16 तारीख लागलेली सुद्धा असणार आहे. तर तिसऱ्या प्रहरामध्ये शिवलिंगावर आपल्याला गाईचे तूप अर्पण करायचे आहे. तर काय करायचं, सर्वात पहिल्यांदा शिवलिंगावर थोडेसे पाणी अर्पण करायचे, 1-2 चमचे पाणी. त्याच्यानंतर गाईचे तूप अर्पण करायचे. पुन्हा आपल्याला 1-2 चमचे पाणी अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला शिवलिंगाला चंदनाचा, भस्माचा किंवा गुलालाचा गंध लावायचा आहे. यापैकी कोणताही एक गंध तुम्ही शिवलिंगाला लावू शकता. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रहरासाठी शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणून रुईच्या फुलांचा मान आहे. मग तुम्ही जांभळ्या रंगाची फुलं शिवलिंगावर वाहिली तरीही चालतील, पांढऱ्या रंगाची वाहिली तरीही चालतील किंवा बेलपत्र वाहिलं तरीही चालणार आहे. याच्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम ह्रीम वामदेवाय नमः. अशा पद्धतीने महादेवांची महाशिवरात्रीची ही तिसऱ्या प्रहराची पूजा केल्यामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष देखील मिळतो. सगळ्यात शेवटी शिवलिंगाला धूपदीपांनी ओवाळायचं, नमस्कार करायचा. आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्याही आपण सांगू शकतो. त्याचबरोबर एखाद्या फळाचा नैवेद्य आपण शिवलिंगाला अर्पण करू शकतो. आता चौथ्या प्रहराची माहिती घेऊया. तर महाशिवरात्रीचा चौथा प्रहर पहाटे 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच ती 16 फेब्रुवारीची पहाट असणार आहे. आता चौथ्या प्रहरासाठी शिवलिंगावर आपल्याला मध अर्पण करायचं असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा शिवलिंगावर पाणी अर्पण करायचं. त्याच्यानंतर 1-2 चमचे मध अर्पण करायचं आणि मध अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगावर पुन्हा पाणी अर्पण करायचं आहे. आता शिवलिंगाच्या या चौथ्या प्रहराच्या पूजेसाठी म्हणून जास्वंद किंवा कोणत्याही सुगंधी फुलांना मान दिला जातो. जास्वंदाचं फूल असेल तर तुम्ही ते शिवलिंगावर अर्पण करू शकता किंवा तुमच्याकडे जी फुलं उपलब्ध असतील ती वाहिलीत तरीही चालेल. आता मधल्या ज्या प्रहरांची मी तुम्हाला माहिती दिली, ज्या ज्या फुलांना किंवा ज्या पानांना मान आहे असं सांगितलं, पण यदा कदाचित तुमच्याकडे त्या गोष्टी उपलब्ध नसतील तर आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही पूजा केली तरीही चालेल. पण प्रत्येक प्रहराचा जो काही मंत्र आहे तो अजिबात चुकवायचा नाही. आता ही माहिती मी तुम्हाला अशी तोंडी सांगत आहे, पण ते जे 4ही मंत्र आहेत तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये पिन करून देते, जेणेकरून तुम्हाला ते लिहून घेता येतील आणि महाशिवरात्रीची जेव्हा तुम्ही ही 4 प्रहरी पूजा कराल तर तुम्हाला ते अगदी सहजपणे पाहून म्हणता येतील. आता चौथ्या प्रहराचा मंत्र आहे ओम ह्रीम सद्योजाताय नमः. अशा पद्धतीने चौथ्या प्रहराची ही महाशिवरात्रीची पूजा केल्यामुळे त्या व्यक्तीला काय फळ मिळतं, तर शत्रूवर विजय मिळवता येतो, तसेच रोगातून मुक्ती मिळते. तर ही झाली चौथ्या प्रहराची पूजा. निशिता काळाची पूजा म्हणजे काय असतं, तर मध्यरात्री आपण जी पूजा करतो, माझ्या मते 12 ते 3 वाजेपर्यंत आपण जी पूजा करतो ना, तर ती निशिता काळाची पूजा म्हणून ओळखली जाते. तर तिसऱ्या प्रहराची ही पूजा असते, तर हीच निशिता काळाची पूजा म्हणून ओळखली जाईल. आता बघा मंडळी, अशा पद्धतीने चौथ्या प्रहराची देखील पूजा झाली की शिवलिंगाला धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं. तुम्ही कापूर आरती देखील लावू शकता आणि एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. या 4ही प्रहरांच्या पूजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सकाळ झालेली असते, तर तुम्ही भगवान शिवशंकरांची आरती देखील करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वेळेमध्ये आंघोळ करून घ्या. आंघोळ वगैरे झाली की सकाळची देवपूजा वगैरे करायची. घरातल्या महिला महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी म्हणजेच महादेवांना नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी छानपैकी असा स्वयंपाक करतात. म्हणजेच काय, गोडाधोडाचा नैवेद्य करतात किंवा सात्विक पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. एकदा की ते पदार्थ तयार झाले की त्याच्यानंतर आपण शिवलिंगाला सर्वात प्रथम नैवेद्य दाखवायचा. सगळी काही पूजा नंतर काढून घ्यायची. शिवलिंग पुन्हा आपण देव्हाऱ्यामध्ये स्थापन करायचं. जर आपण मातीचं अथवा वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल, म्हणजे पार्थिव शिवलिंग बनवलेलं असेल, तर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर
15-20 मिनिटांनी आपण ते शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकतो. तर मग अशा शिवलिंगाला विसर्जित कसं करायचं, तर त्याच्या कडेकडेने पाणी ओतायचं. म्हणजे ते मातीचं जरी शिवलिंग असेल तर बरोबर माती मिश्रित पाणी तयार होईल. मग आपण ते पाणी एखाद्या झाडाला घालून देऊ शकतो किंवा अशा ठिकाणी ओतू शकतो की जिथे ते कुणीही ओलांडायला जाणार नाही. सेम तसंच वाळूचं बनवलेलं असेल तर त्याही शिवलिंगाच्या कडेकडेने पाणी ओतायचं. मग ते वाळू मिश्रित पाणी ताटामध्ये तयार झालं किंवा आपण जर मोठी परातच घेतलेली असेल तर ते वाळू मिश्रित पाणी आपण कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी, अशा जागेवर ओतून द्यायचं असतं. तर अशा पद्धतीने ही महाशिवरात्रीची 4 प्रहरी पूजा संपन्न होते. तुम्हीसुद्धा येत्या महाशिवरात्रीला अशाच पद्धतीने पूजा करा. आणि पूजा करणं काहीच अवघड नाही आहे. फक्त आपल्याला जेव्हा आपण एकदमच म्हणजे एकाच वेळेला शिवलिंगाची पूजा करतो तर काय करत असतो आपण, एकतर पंचामृत तयार करून घेतो, नाहीतर मग दूध, दही, तूप, मध, साखर या 5 पदार्थांना एक एक करून शिवलिंगावर अर्पण करत असतो. इथे 4 प्रहरी पूजांमध्ये काय असतं की थोड्या थोड्या कालावधीने आपल्याला शिवलिंगावर एक एक द्रव्य अर्पण करायचं असतं आणि एक विशिष्ट मंत्र म्हणून शिवलिंगाची पूजा करायची असते. तर याच्यामध्ये गाईचं कच्चं दूध, त्याच्याचबरोबर दही, तूप आणि मध या 4 पदार्थांना मान आहे आणि 4 वेगवेगळे मंत्रसुद्धा आहेत. तर या सगळ्यांची माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. महादेवांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच सदिच्छा. धन्यवाद.